वाचनेच्या समोर ज्ञान क्षीण होतं. बघा कसं. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नमस्कार. मालवण येथे देऊळवाडा या स्थानामध्ये असणारं पुरातन मंदिर म्हणजे श्री नारायण देव या मंदिरामध्ये आजपासून जनकल्याणासाठी, या भारतभूमीच्या कल्याणासाठी म्हणून श्रीमद भागवत ज्ञान यज्ञाचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे. तर मी गणेश गोविंद जोशी, हरिचरणगिरी, तालुका वेंगुर्ला इथून या कार्यासाठी म्हणून नियोजन झालेलं आहे. त्या ठिकाणी असणारी व्यवस्थापन मंडळी, त्या मंदिराचे पुजारी आणि तसेच या संपूर्ण भागवत ज्यांनी आयोजन केलंय ती मंडळी, या सर्वांच्या वतीने मला या ठिकाणी श्रीमद भागवत संहिता वाचन याच्यासाठी निमंत्रण आहे. आणि तसेच या ठिकाणी होणारा हा सर्व विधी या ब्रह्मवृंदांना घेऊन संपन्न करावा अशी जबाबदारी पण थोडीशी माझ्याकडे दिली. तर त्या अनुषंगाने आजच्या दिवशी हे संपूर्ण कार्य उत्तम रीतीने संपन्न व्हावं यासाठी आधी देवतांकडे प्रार्थना झाली, देवतांना निमंत्रण झालं आणि तदनंतर या श्रीमद भागवत ज्ञानयज्ञाचं पूर्ण प्रारंभ झाला. आणि त्या अंगभूत या ठिकाणी पुण्याह वाचन आणि हे सगळं झाल्यानंतर, पुण्यावाचनाचं कार्य पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी नारायण देवाची पूजा झाली. आणि त्यानंतर देवता स्थापन म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक सर्वांतर्यामी असणारा गोपालकृष्ण, त्या गोपालकृष्णांची स्थापना आणि त्याबरोबर काही सप्त चिरंजीवांची स्थापना, ह्या संपूर्ण कार्याचं संरक्षण करणाऱ्या मातृका, त्यानंतर आदित्यादी नवग्रहांची स्थापना आणि हे संपूर्ण कार्य निर्विघ्नपणे संपन्न व्हावं यासाठी म्हणून महागणपतीची पूजा, अशा पद्धतीचं हे संपूर्ण कार्य आज या सकाळच्या सत्रामध्ये पूर्ण झालं. आणि त्यानंतर लगेचच हे संपूर्ण भागवत म्हणजे काय, या भागवताची महती काय आणि हे भागवत कशासाठी करावं, या भागवताचं प्रयोजन काय, ह्या भागवताच्या माध्यमातून लोकांचं काय कल्याण होणार आहे, या भारतभूमीचं काय कल्याण होणार आहे आणि याचा प्रसाद म्हणून भगवंतांची कृपा कशा पद्धतीने प्राप्त होणार, याचं संपूर्ण महात्म्य सांगणारी जी कथा आहे त्याचं सकाळच्या सत्रामध्ये, संस्कृतमध्ये त्याला संहिता वाचन असं म्हणतात, हे सकाळच्या सत्रामध्ये पूर्ण झालं. आणि त्यानंतर आता संध्याकाळी 4 वाजल्यापासून या भागवताचं महात्म्य सांगणाऱ्या ज्या कथा आहेत त्याचं यथाशक्ती अर्थानुवाद म्हणजे त्याला कथा निरूपण असं म्हणतात, याची सुरुवात झालेली आहे. आणि ती कथा आता 8:30 पावणे 9 पर्यंत समाप्ती होईल. अशा पद्धतीने आजच्या दिवसाचं कार्य या ठिकाणी संपन्न होईल. आणि उद्यापासून प्रधान कर्म म्हणजे श्रीमद भागवत याच्या कथेला प्रारंभ होणार आहे. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत दुपारी या श्रीमद भागवत संहिता वाचनाचं कार्य होईल. आणि तदनंतर नित्याप्रमाणे दुपारी संध्याकाळी 4:30 वाजल्यापासून 8:30 पर्यंत जे जे वाचन आमचं संहितेचं होईल त्या अनुषंगाने यथार्थ कथा निरूपणाचा कार्यक्रम संध्याकाळी संपन्न होईल. धन्यवाद.